हा विरोध आहे आतापर्यंत तालुक्याला भूलथापामधून फसवून ठेवलेल्या रेल्वे मंत्रालयाचा। रेल्वे मंत्रालयाने आजपर्यंत आपल्या तालुक्याला रेल्वे जाणार आहे, रेल्वे गेली आहे। सुरेश भाऊंचं भाषण मगाशी मी नव्हतो इथं, पण गाडीत होतो तेव्हा लाईव्ह ऐकत होतो की पहिली रेल्वे हडसरून निघाली, नंतर कुठून निघाली भईकडं पाबळवरून निघाली, मग ती खाली बोगद्यातून गेली, निडुगुसरला आली। तसं हे आंबेगाव तालुक्याला आत्तापर्यंत विकासाचे फक्त डोळे लागले, पण त्या विकासाची डिलिव्हरी कधी झालीच नाही। त्यामुळे त्याचं बारसं हे कधी होणार नाही। पण नंतर आम्हाला वाटलं की तो कुठेतरी गुंतला आहे, म्हणून 3 इडियटच्या पिक्चरप्रमाणे आम्ही पंप लावून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आमचाही पंप तो आता फेल झाला आहे। त्यामुळे आता त्या विकासाला कुठेतरी गती देण्याची आणि जोरदार पुश करून बाहेर काढण्याची गरज आहे। आणि त्या गरजेसाठी आम्ही सर्वांनी सर्वपक्षीय आंदोलन छेडलं आहे की हा विरोध नुसतं इथल्या सामाजिक आणि इथल्या लोकलपुरता न थांबता हा विरोध दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे। त्यासाठी मला तुम्हाला तुमच्या मार्फत माझ्या जनतेला सर्वांना एक प्रार्थना करायची, सर्वांनी टपालामध्ये जाऊन 1.5 रुपयाचं टपाल विकत आणायचे। टपालावरती नरेंद्र मोदीचं नाव लिहून, त्यांचा ॲड्रेस लिहून अशी लाखो टपाल गेली पाहिजेत की साहेब आमच्या तालुक्याचा आणि आमच्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर व्हायचा असेल तर जी आपल्या शिक्षणाची माहेरभूमी आहे आणि जी पावनभूमी आहे, शिक्षणाची माहेरभूमी पुणे आणि पावनभूमीचे नाशिक, या दोघांना जोडणारी जी रक्तवाहिनी आहे, ही रक्तवाहिनी आंबेगावात धडधड करते, त्याचं हृदय आंबेगावात आहे। आणि हे जर तुम्हाला करायचं असेल, हे जर तुम्ही केलं तर ह्या पूर्ण पट्ट्याचा विकास हा निश्चित होणार आहे। येथील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे, येथील उद्योगधंद्यांचा विकास होणार आहे। आणि हा सगळा विकास झाल्यानंतर आमची जी जनजी आहे, आता नवीन आपली जी जनजी आहे, यांचा विकास होणार आहे। लोकांना कसं होतं की जनजी लोक नंतर हमरी होतात, शिवीगाळ करतात, त्यांच्या मार्फत चुकीच्या गोष्टी पसरवतात, पण त्यांना त्रास जर तुम्ही ठेवला नाही तरी लोक तुमचा सुद्धा गुण घाल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून मला तुमच्यातर्फे आणि तुम्ही खाली हेडलाईनला मोदींचा पत्ता हा तुम्ही तुमच्या प्रत्येक स्क्रीनवर चालवा की प्रत्येक घराने एक लेटर हे मोदीला पाठवा। असे लाखो लेटर जेव्हा मोदीला होतील तेव्हा त्यांच्या मन की बातमध्ये त्यांना ह्या गोष्टीचे नक्कीच विचार करून ती बात त्यांना मन की बातमध्ये सांगावी लागेल किंवा ही बात दुखती कुठे। दुसरा विषय आहे GMRTमुळे रेल्वे राहिली, या सगळ्या अफवा काल कोल्हे साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांनी जेव्हा माहिती अधिकारात GMRTला पत्र दिलं तर त्यांची एनओसी कोणी मागितलीच नाही। म्हणजे काय झालं, हा विकास हा ढोंगीपणाचा, म्हणजे फक्त पोट गॅसने फुगलं होतं, पण सांगितलं की आता डिलिव्हरी होणार आहे भाऊ, पण ती डिलिव्हरी काय होतच नाही, कारण आतमध्ये बाळ नाहीच आहे, ते फक्त गॅसने पोट फुगलेले आहे। त्यामुळे अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नका। आणि आपल्याला म्हणजे सार्वभौम म्हणजे काय, पुणे ते नाशिक हा विकास घडवण्यासाठी रेल्वे झाली पाहिजे। त्यासाठी सर्वांनी अहिंसक मार्गे म्हणजे काय, टपालाद्वारे आपलं निवेदन मोदीला पाठवा, अशी लाखो टपालं जाऊ द्या। सत्यजित तांबेंना पण तुमच्या मार्फत वेगळी रिक्वेस्ट करतो की तांबे साहेब तुम्ही तुमच्या इथून, आम्ही आमच्या इथून आणि आमच्या ऑफिसमधून उद्यापासून आम्ही लाखभर टपाल विकत आणून प्रत्येकाला घरी वाटणार आहे किंवा तुम्ही फक्त भरून द्या, ॲड्रेस द्या, आम्ही पोस्ट करतो की जेणेकरून ही लाखो टपालं ही मोदींकडे जातील आणि मोदींच्या कानावर एकदा गोष्ट आढळली नक्कीच ज्याप्रमाणे आपल्या भारताचे युगपुरुष आहेत ते काहीतरी त्यावर नक्कीच निर्णय घेतील असं मला वाटतं।